आता इथे तिराळीच्या मुख्य सॅडल डॅमवर उभे आहोत आणि हे पाहत तुम्ही सॅडल डॅम आणि इथे बाजूला संपूर्ण चारही बाजूने एक 4-5 क्वारी आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केलं जातं आणि ते ब्लास्टिंगचा जो इफेक्ट होतो ह्या सॅडल डॅमला इथे बसतो. हादरा बसल्यामुळे इथे पूर्णपणे हे साईडची माती ही पूर्णपणे खचून आतमध्ये पाण्यामध्ये पडलेलं, त्यामुळे हे पाणी तुम्ही गदू झालेलं पाहता. आणि ह्याचं वर धामणे धरण आहे आणि कोदाळे हे दोन्ही धरणांचं पाणी ह्याच्यात सोडलं जातं. आणि भविष्यात तुम्ही पाहायला गेलं तर परिस्थिती तर हे तिन्ही धरणांचं पाणी हे इथून सोडलं जातं, त्यामुळे आजूबाजूच्या क्वारीमुळे याला धक्का आणि भविष्यात मोठी जीवितहानी होऊ शकते. जीवितहानी झाली तर इथे दोडामार्ग तालुक्यातील हे संपूर्ण आवाडे म्हणा, कोणागट्टा म्हणा, इथले घोडगेपर, मेकुडासा, मणेरी हे, त्याशिवाय तुमच्या गोव्यातील साळ म्हणा, बिचोली, सर्व गाव इथले पूर्णपणे वाहून जाणं, इथले मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता भासू शकते. अधिकारी इथं पाहायला गेला तर इथे हे तिलाचा मोठा प्रोजेक्ट आहे आणि हे खाली जे अधिकाऱ्यांची ऑफिस आहे ते इथले कार्यालय नेऊन ती सावंतवाडी चराटा इथे ती हलवले. साधारण इथून 70 किलोमीटर हे एरिया आहे आणि इथे मेन अधिकारी म्हणजे देखभालीसाठी कोणच नाही, फक्त 2-3 सिक्युरिटी असतात, त्यांच्या हातात हे पूर्णपणे हे एवढा मोठा प्रोजेक्ट सांभाळायला दिलेला आहे. म्हणजे टेक्निकल कोणच नाही, टेक्निकल इथे कोणीच नाही आहे.